श्री स्वामी समर्थ. परब्रह्म ग्रंथाचा भाग 43. श्रीमंत मालोजीरावांना अक्कलकोटच्या गादीवर बसवण्यात आले होते. त्यावर्षी संपूर्ण चातुर्मासात अक्कलकोटला पाऊस पडला नव्हता. नंतर दिवाळी झाल्यानंतर पाऊस पडला होता. पण एके दिवशी स्वामींनी सोलापूरला स्वतःहून चिंतोपंतांना विचारले होते, पाऊस पडला? चिंतोपंत गोंधळलेले होते. अक्कलकोटला पाऊस पडला? चिंतोपंत आश्चर्याने स्वामीकडे पाहू लागले. त्यांच्या वाक्यातील अर्थ शोधू लागले. स्वामी महाराजांना अक्कलकोटी चातुर्मासात पाऊस पडणार नाही याचे अंतर्ज्ञान होते आणि आता दिवाळीनंतर पाऊस पडला हे त्यांनी जाणले होते. असा एक अर्थ त्यांच्या बोलण्यातून होत होता. तर उन्हाळा म्हणजे शहाजी राजांचा देहात आणि पावसाळा म्हणजे श्रीमंत मालोजी राजांचा राज्याभिषेक असा दुसरा अर्थ त्यातून निघत होता. मला घेऊन जाणार आहेस तो अक्कलकोटला? स्वामींनी पुन्हा चिंतोपंतांना आठवण करून दिली होती आणि चिंतोपंतांनी नाही म्हटले नव्हते. होय महाराज, नम्र होत चिंतोपंत महाराजांना म्हणाई. कलेक्टर साहेबांनी काम सांगितले, त्यासाठी अक्कलकोटला मला जावं लागणारच आहे. स्वामी म्हणाले, मी सुद्धा अक्कलकोट येणार, जशी आपली इच्छा महाराज. स्वामींनी मंद स्मित केले होते. का कोण जाणे, पण अक्कलकोटला जाण्याची वेळ आली तेव्हा चिंतोपंतांच्या मनात हुरहुर दाटून आली होती. असं का व्हावे हे त्यांना कळत नव्हते. त्या क्षणी त्यांना प्रकाशाने वाटत होते की आपण स्वामी महाराजांना अक्कलकोटला नेऊ नये, परंतु स्वामींना तुम्ही येऊ नका असे सांगण्याचे चिंतोपंतांना धाडस झाले नव्हते. अक्कलकोटात जाण्यापूर्वी स्वामींनी चिंतोपंतांचे चिरंजीव गोविंदराव यांचा निरोप घेतात चिंतोपंतांना उमगले होते की आपली आणि स्वामींची आता ताटातूट होणार. चिंतोपंतांनी अक्कलकोटास जाण्यासाठी 2 घोड्यांची व्यवस्था केली होती. एक घोडा त्यांच्या स्वतःसाठी आणि दुसरा घोडा स्वामींसाठी होता. सेवकाने स्वामींच्या घोड्याचा लगाम पकडताच स्वामींनी नाराजीने चिंतोपंतांना विचारले होते, हा माझ्या घोड्याचा लगाम कशाला पकडू नये? क्षणभर चिंतोपंतांना काय उत्तर द्यावे हेच सुचले नाही. पण स्वामी घोड्यावरून उतरू लागताच मात्र ते पटकन म्हणाले होते, महाराज, तुमच्या वेगात मला घोडा दौडवता येणार नाही, म्हणूनच त्याला तुमचा लगाम पकडण्यास सांगितले आहे. चिंतोपंत स्वामींच्या हालचालीवर लक्ष ठेवून पाहत होते. स्वामींना आपल्या ताब्यात ठेवण्याचा त्यांचा केविलवाना प्रयत्न सुरू होता. पण हे कसे शक्य आहे? स्वामींनी आपली लीला त्वरित चिंतोपंतांना दाखवली होती. यानंतरची कथा पुढच्या भागात. श्री स्वामी